अहमदनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव माळवी येथील पुलाचं काम तसेच तपोवन रोड पर्यंत रस्त्याचं डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। अनेक वर्षाचा तपोवन रोडच्या डांबरीकरण कामाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे। तपोवन रोडवर व्यावसायिकरण, नागरी वसाहती झपाट्याने वाढतायत। पाईपलाईन रोड, एकविरा चौक ते तपोवन रोडला जोडणारा पिंपळगाव माळवी रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची, प्रवाशांची वर्दळ सुरू असते। मात्र या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून नागरिक त्रस्त झालेत। मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून गावडे मळ्यातील ओढ्यावरील पुलाचं काम आणि तपोवन रोड पर्यंत काँक्रीटीकरण व डांबरीकरणाचं काम मार्गी लागणार आहे। त्यामुळे आता नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून उर्वरित रस्ता कामही मार्गी लागेल। शहराच्या विविध विकास कामासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मोठा निधी प्राप्त होणार आहे। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे सुरू आहे। सावेडी उपनगर भागातील विकासाच्या कामांना गती दिली असून संपत बारस्कर यांच्या माध्यमातून प्रभागाचा नियोजनबद्ध विकास होत असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं। मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव माळवी रोडवरील पुलाचं काम आणि तपोवन रोड पर्यंत काँक्रीटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते विनीत पाऊल बुद्धे, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, नगरसेवक सुधीर त्रिंबके, नगरसेविका मीना चव्हाण, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, अशोक ढवण, किसन कसबे, योगेश ठुबे, सतीश ढवण, स्वप्नील ढवण, प्रशांत निमसे, प्रशांत धाडगे, धीरज उकिरडे यांच्यासह प्रभाग 1 आणि 2 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले, पिंपळगाव माळवी हा रस्ता तपोवन रोडला जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्याचं काम मार्गी लावावं यासाठी आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला आणि मोठा निधी प्राप्त झालाय। गावडे मळ्यातील पुलाचं काम आणि तपोवन रोड पर्यंत काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणाचं काम मार्गी लागणार आहे। तर प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहे। लेखानगर, शिवनगर, निर्मलनगर, ढवणवस्ती परिसरातील नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। नियोजनबद्ध कायम स्वरूपाची दर्जेदार विकास कामं करत असल्याने ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही असं बारस्कर म्हणाले। आज पाईपलाईन रोड परिसरातील या 2 प्रभाग आहेत, प्रभाग 1 नंबर आणि प्रभाग 2 नंबर, या दोन्ही प्रभागाच्या मध्यवर्ती असणारा रस्ता म्हणजे एकविरा चौकापासून अगदी तपोवन रोडला जोडणारा रस्ता गेल्या काही वर्षापासून आपण पाहतो की या भागामध्ये लोकवस्ती वाढत गेली। पूर्वी 10 वर्षापूर्वी इथं अगदी तुरळक लोकवस्ती होती आणि म्हणून या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आणि लोकवस्ती वाढल्यामुळं लोडिंग गाड्या असतील, स्टीलच्या असो, विटाच्या असो, सिमेंटच्या असो, हे सगळ्या आल्यामुळे जे रस्ते पूर्वी केलेले होते त्याची देखील प्रचंड दुरावस्था ह्या लोडिंग गाड्यामुळं, कॉन्ट्रॅक्टर लोकांमुळं आणि त्या बिल्डर लोकांमुळं खरं तर आपल्याला झालेली पाहायला मिळाली। आणि म्हणून नागरिकांनाही या परिसरामध्ये लोकवस्ती वाढल्यानंतर लोकांनाही वाटू लागलं की आता आपण रहिवासा करता आलो, प्रभागामध्ये आलो, महानगरपालिका हद्दीमध्ये आलो आणि म्हणून त्या माध्यमातून ह्या 2 प्रभागाचे नगरसेवक, मग इकडे 1 नंबर प्रभागाचे संपतदादा असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे नगरसेवक डॉक्टर सागरजी बोरुडे असतील, नगरसेविका मीनाताई चव्हाण असतील व त्याचप्रकारे नगरसेविका दीपालीताई बारस्कर आणि इकडच्या 2 नंबरच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेचे सभागृह नेते विनीत भाऊ पाऊल बुद्धे असतील, त्याचप्रमाणे नगरसेवक बाळासाहेबजी पवार असतील, त्याचप्रमाणे नगरसेवक सुनील महाराज त्रिंबके असतील व निखिलजी वारे असतील, ह्या चौघांच्या प्रभागाच्या मध्यवर्ती असणारा रस्ता आहे। आणि म्हणून या 8ही लोकांनी गेल्या काही दिवसापासून महानगरपालिका स्तरावरती असेल, राज्य स्तरावरती असेल की आपल्याला कुठून ना कुठून या परिसराकरता, या रस्त्याकरता हा निधी मिळाला पाहिजे अशी एक आग्रही भूमिका ही सातत्याने मांडली। आणि म्हणून आज कुठंतरी राज्य सरकारच्या तिजोरीतनं
इथपर्यंत पैसा आणण्याकरता आम्हाला सगळ्याच मंडळींना यश आलेलं आहे. आणि त्यातला पहिला टप्पा आज आपल्या म्हणजे तपोवन रोडपासून जुना पिंपळगाव रस्ता तर आपल्या गावडेमाळ्यापर्यंत याचा काही भाग डांबरीकरण आणि काही भाग काँक्रीटीकरण हा होणार आहे. पूल देखील जो काही पूल आहे तो पूल देखील म्हणजे नवीन पूल त्या ठिकाणी उचलून घेऊन थोडा उंचीवरचा पूल हा केला जाणार, कारण तिथे वड्याचा परिसर आहे आणि वरतून पाणी गेलं तर ते काय काँक्रीट असेल किंवा डांबरी असेल ते काय फार दीर्घकाळ टिकत नाही. आणि म्हणून त्या पुलाचे नवीन नूतनीकरणाचं काम असेल किंवा हे सगळं काम असेल हे करण्याचा करता आजचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालेला आहे. आणि पुढचा जो रस्ता आहे एकविरा चौकापासून तर आपल्या गावडेमाळ्यापर्यंत गणेश डेअरीपर्यंत तो पुढच्या टप्प्यामध्ये शासनाकडून आपल्याला तो देखील निधी उपलब्ध होणार आहे, तो देखील रस्ता केला जाईल. पण आज जी काही पहिली समस्या होती पहिल्या टप्प्यामध्ये होतं, आम्हालाही वाटतं नगरसेवक असेल माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार मंजुरी काम करत असेल आम्हाला सगळ्यांना वाटतं की रातोरात सगळं हे झालं पाहिजे. पण शेवटी आपण सगळ्या गोष्टीचं सोंग आणू शकतो पण पैशाचं सोंग कुणी आणू शकत नाही. आता 10-5 लाखाचं असतं तुम्हाला सांगतो बारसकरही सक्षम आहे, पॉवरब्दे सक्षम आहे, चव्हाण सक्षम आहे, त्रिंबके सक्षम आहे, बाळासाहेब पवारही सक्षम आहे, वारे सक्षम आहेत आणि ते दीपाले ते बारसकर सगळे सक्षम. त्यांनी प्रत्येकाने 2-5 लाख घालून पदर रस्ता केला असता, पण ते लाखातलं कामच नव्हतं. हे लाखातलं काम नसल्यामुळे लोक पदर करू शकले नाही. असे अनेक कामं आहेत योगेश दादा हे पदर करतात, म्हणजे महिन्याला असे बरेच कामं असतात की स्वतः ते पदर लाख 2-2 लाख रुपये वर्गणी करून ते पदर काम करणारे लोक आहेत. कारण त्यांना वाटतं लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे, लोकांना कुठली अडचण येता कामा नाही. जे काही किरकोळ कारकोळ कामं असतील महानगरपालिकेकडून आता तुम्हाला सांगतो खोटं नाही बोलत पगार होत नाही वेळेवर, कारण त्याच्यावर पैसेच नसतात. MSCBला आपण जे पाणी मोडा म्हणून आणतो त्याचं बिल MSCBचं 1.5-2 कोटी रुपये महिन्याला ते पैसे महापालिका लवकर भरत नाही. आणि त्यामुळं ही सगळी परिस्थिती असताना हे सगळे मंडळी स्वतः पैसे घालून काम करतात. आमचं योगदान फुलाची पाकळी असते, कारण मी त्या फार देत नाही रोख पैसे त्यांना. मी त्यांना सांगतो भाऊ काम सांगा माझ्याकडून पैसे काय वर्गणी मागू नका. पण हे लोक काम करतात, सगळे वर्गणी करून करतात आणि पुढेही करतील. उद्या महानगरपालिका 31 डिसेंबरला विसर्जित जरी झाली तर यांची जबाबदारी हे सगळे करणार आहे. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आता उद्या 31 डिसेंबरला सगळ्यांची मुदत संपणार आहे. राज्यातल्या बऱ्याच महापालिकेची मुदत संपलेली आहे. त्यामुळं आता प्रश्न आहे लोकांसमोर, वाटतं लोकांना आता काय होणार 31 डिसेंबरनंतर. तुम्हाला सांगतो यांना बोलून यांना सांगाय काम करून द्या, करून देते. उद्या काळजी करू नका. हेच नगरसेवक समजायचे ना यांच्याकडून काम करून घ्यायचं सगळ्यांकडून, त्यामुळे ती अडचण नाही. पण पुढच्या काळामध्ये खरं तर या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला आज सतीशजी तुम्हाला सांगतो की आता पुढच्या काळामध्ये हा रस्ता आता लवकर आपण राज्य सरकारकडून अजितदादांकडून आपण अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला लवकरच मी मोठा निधी शहराकरता उपलब्ध करून देतो, प्रत्येक वार्डाकरता उपलब्ध करून देणार आहेत ते. त्यामुळे तो देखील रस्ता हा पुढचा टप्पा आपण त्यामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं आज आपण पाहिलं तर तुम्हाला सांगतो तुमचे देखील लोक इथं का राहायला आले, लोकवस्ती आता बिल्डिंग का उभं राहिले की इतर लोकांना माहिती आहे बिल्डर लोकांनी बांधले का तुम्ही नाही बांधलेलं आहे. बिल्डर लोक कधी बांधतात त्यांना माहिती आहे माल जिथं विकला जाईल तिथंच बांधतात. बरं चुकीचं आहे, नाही तर कुणी बांधत नसतं, नाही तर लोक जिथं काम होत नसतं लोक तिथून स्थलांतरित होत असतात. म्हणून इथं जी काय उपनगर वाढलं आहे, हा परिसर वाढला याचं कारण एकच आहे की इथं लोकांना माहिती आहे की आज ना उद्या इथं काम होणार आहे, म्हणून इथं लोकवस्ती वाढत गेली. आणि त्यामुळं वाढत्या लोकवस्तीचा विचार करता हे सगळं काम आता नियोजनामध्ये आहे. आणि निश्चित आज जर तुम्हाला सांगतो मागच्या 2 वर्षापूर्वी आपण पाईपलाईन रोड केला नाही तर पाईपलाईन रोडची देखील काय अवस्था झालेली होती. तो महानगरपालिकेच्या पैशातून गेला, तो काय कुठल्या राज्य सरकारच्या तिजोरीतनं पैसा आलेला नाही. तो महानगरपालिकेच्या तिजोरीतनं म्हणजे संत नामदेव चौक असेल, पुढं आपला संभाजीनगरचा हायवे असेल तर थेट तुम्हाला सांगतो यांचा तिथं संघर्ष चौक असेल मनमाड हायवेला जोडणारा तिथपर्यंतचा रस्ता हा महापालिका तिजोरीतून केला. त्याचप्रकारे आपला संपूर्ण गुलमोहर रोड मग तो अगदी सुरभी हॉस्पिटल चौकापासून तर इकडं कुष्ठधामचा कलाश्री चौक असेल तिथपर्यंत गुलमोहर रोडचा टप्पा असेल तर तो देखील महापालिका तिजोरीतनं या सगळ्या मंडळींनी पैसा उपलब्ध केला आणि तो झालेला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील हे कामं करत असताना आपल्याला आता पुढच्या काळामध्ये खरं तर याच्यावरती अवलंबून चालणार नाही. आपल्या राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून आपण काही ना काही प्रमाणामध्ये आज शहरामध्ये हे सगळी कामं करत आहोत. हे सगळे सक्षम लोक या ठिकाणी काम करणारे मंडळी आहेत. त्यामुळं या परिसराकरता आज पहिल्या टप्प्यामधल्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. आता थोडं पावसाचं अडचण असल्यामुळं थोडं काम पुढं मागं जरी होईल पण तुम्ही असं काही समजायचं कारण नाही की आता ते कधी होणार आहे किंवा आता नारळ फोडला काय होणार आहे. आता नारळ फोडला तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं कुठली शंका कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो की कुणी घेऊ नका. ती आमची सगळ्यांची हे 8 आणि मी 9 आणि इथं यातले 25 प्रमुख आहेत. आम्ही सगळे मिळून तुम्हाला सांगतो हे काम करून देण्याचं काम आम्ही निश्चित रूपानं केलं जाईल अशी ग्वाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो.
हा रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला आमदार संग्राम जगताप यांचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1 असेल, प्रभाग क्रमांक 2 असतील, येथील सर्व नगरसेवक आम्ही सर्व एकत्रित मिळून आज या रस्त्याचा पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली होती आणि त्याला मुख्य कारण म्हणजे हा जो भाग आहे हा थोडासा रस्त्याचा खड्ड्यात असल्या कारणाने इथं या मागून आपण डांबरीकरणचे रस्ते केले पण ते टिकले नाहीत. कारण की पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाणी या रस्त्यावर जास्त असल्यामुळे हे रस्ते सर्व खराब झाले. पण आता आपण नव्याने त्याला निधी उपलब्ध करून या रस्त्यावरील जो आपला ओढा आहे त्या ओढ्याच्या ऐवजी आपण तिथं एक पूल करून त्याच्यानंतर जे उरलेलं हे जे लवणाचा भाग आहे याच्यावर आपण कॉन्क्रिटीकरणचा रस्ता करणार आहोत आणि जो उरलेला रस्ता आहे हा डांबरीकरण करणार आहोत. आणि त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्फत आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे आमचे जर सोमवारी मंगळवारी संग्राम मार्फत मुंबईत चक्कर असते ती याच्यासाठी की नगर शहरासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आणि आम्ही आपल्या प्रभागासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी. तर खऱ्या अर्थाने आपल्या या भागाचा उरलेला सुद्धा जो रस्ता आहे किंवा या रस्त्याला निधी जर कमी पडला तर आपल्याला संग्राम मार्फत अजितदादा मार्फत राज्य शासनाचा निधी उपलब्ध करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि फार काय तुम्हाला सांगत नाही पण येणाऱ्या 8 दिवसाच्या आत कदाचित त्याचा GR सुद्धा निघालेला राहील. कारण की त्याच्या स्तरावर आमदार संग्राम जगताप हे पाठपुरावा करत आहेत. तसेच या लेखानगर असेल किंवा शिवनगर असेल, आता शिवनगरचा पूर्वीचा वार्ड हा माझा वार्ड होता पण हे बाळूमामाने त्यांनी तोडून घेतला. ते म्हणले मी पूर्वी तिथं काम केलेले आहेत म्हणून त्यांनी तोडून घेतला आणि मला शिवनगर माझ्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण मी तुम्हाला शिवनगर वासियाला सुद्धा सांगू इच्छितो की जसं लेखानगर आपल्यासाठी आहे तसं शिवनगर सुद्धा आहे. कारण की तुम्ही सगळे लेखानगर असतील आणि शिवनगर असतील. मी अनेक वेळा भाषणात अनेक वेळा कार्यक्रमात सांगत असतो की माझ्या प्रभागातील जे नागरिक आहेत हे नगर शहरातील सगळ्यात चांगले नागरिक हे माझ्या प्रभागात राहतात. कारण की कुठल्याही गोष्टीची जर समजा अडीअडचण असेल, कुठलंही काम असेल त्याला योग्य सहकार्य, योग्य दाद आणि आमच्यासारखे आज माझ्या प्रभागात 4 नगरसेवक, शेजारी प्रभागात 4 नगरसेवक हे एका विचाराचे निवडून देण्याचं काम या संपूर्ण भागाने केलेलं आहे. आणि त्याचीच प्रचिती म्हणून आपण लेखानगर असेल किंवा शिवनगर असेल या भागातील विकास कामे काही प्रमाणात आपण चांगले करू शकलो आहेत. उदाहरणार्थ लेखानगरचे जुनं लेखानगर हनुमान मंदिर परिसर असेल त्याचे सर्व आपण रस्ते या ठिकाणी केलेले आहेत. तिथलची ड्रेनेज लाईन केलेली आहे, या मुख्य रस्त्याची ड्रेनेज लाईन केलेली आहे. त्याच्यानंतर माऊली मंदिर परिसर तिथील ड्रेनेज लाईन केलेली आहे, ओपन स्पेस विकसित करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज हा मुख्य रस्त्याचं कामाची सुरुवातसुद्धा आपण करतोय. अजून बी आपल्याकडे काही कामं बाकी आहेत. समजा गोकुळधाम सोसायटीकडे जाणारे रस्ते असतील किंवा अजून अंतर्गत काही रस्ते असतील तर मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आम्ही नगरसेवक म्हणून या भागासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि कटिबद्ध याच्यासाठी आहोत की आपल्या घरापासून तर आपल्या प्रभागातून जे मुख्य रस्ते शहराला जोडणार आहेत किंवा बाहेर जाणार आहेत आमची ही मानसिकता आहे की सगळे रस्ते झाले पाहिजे जेणेकरून नागरिकाला कुठल्याही प्रकारची अडचण भेडसवली नाही पाहिजे. गेल्या अनेक दिवसापासून आपण सर्वांनी त्रास सहन केला. आता अनेक जणांनी मला सांगितलं की ॲक्सिडेंट बी भरपूर झालेत, खूप लोकांना बी नागरिकांना त्रास झाला आहे याची जाण आम्हाला सुद्धा आहे. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा या रस्त्याचं कायमस्वरूपीचं नियोजन म्हणून हा रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा टाकलेला आहे. त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या तक्रारी देखील होत्या की हा रस्ता तातडीने होणं गरजेचं आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.